SIP आपल्याला कधीच श्रीमंत बनवू शकत नाहीत. चक्रावलात ना ऐकून? काय माहितीये, आपण 5 वर्ष इतक्या माइंडसेटनीच इन्व्हेस्टमेंट करतोय, कधीच लॉंग टर्म इन्व्हेस्टर राहत नाही. 10,000ची SIP किमान 20 वर्षांसाठी केली तर त्याचं कॅल्क्युलेशन आज बघूया. पहिल्या 5 वर्षात 6 लाखांचे 12% 8 लाख होतात. 2 लाखांचे अप्रिसिएशन आहे. पुढच्या 5 वर्षात 12 लाखांच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू 12% होते 22 लाख रुपये. 10 लाखाचे अप्रिसिएशन आहे. त्याच्या पुढच्या 5 वर्षात आपल्या 18 लाखाची व्हॅल्यू आहे ना 47 लाख रुपये होते. साधारणपणे 30 लाखाचे अप्रिसिएशन आहे. आणि लास्ट 5 वर्षात आपली इन्व्हेस्टमेंट आहे 24 लाख रुपये आणि आपलं व्हॅल्युएशन असणार आहे जवळपास 92 ते 93 लाख रुपये. जवळपास 70 लाखांचे अप्रिसिएशन आहे. म्हणजे कुठे ते पहिल्या 5 वर्षातील 2 लाख आणि लॉंग टर्म जर थांबलो तर 70 लाख. पण आपण खरंच लॉंग टर्म इन्व्हेस्टर राहू का, हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि तुम्हाला जर जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची असेल तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला पर्याय नाहीये. तुम्हालाही अशीच वेल्थ क्रिएट करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरला माझ्याशी नक्की संपर्क करा. मी तुमचा चांगला पोर्टफोलिओ डिझाईन करून देईल. हॅव अबंडंट लाईफ. धन्यवाद. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.